आज खूप भारी वाटतं. म्हणजे माझ्या बर्थडेला एवढं भारी सरप्राईज मिळालंच नसतं. कारण कमळी आता तिच्या आईपासून किंवा तिच्या फॅमिलीपासून लांब इकडे शिक्षणासाठी आली. मग तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं तर काय करायचं, तर तेव्हा आम्हाला या मंदिराबद्दलची माहिती मिळाली आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की चला विलासच एक छान सरप्राईज आपण देऊया. आणि म्हणून आज आम्ही सगळेजण इकडे आलोय. काय सांगाल की नाही कुठं जायचंय ना त्याला. थांब बोले काय ऍक्शन. सांगा की कुठं आणलंय तुम्ही. रेडी. आजवरचं सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. थँक्यू. येऊ दे ना सर, बोलवा. तुझे मोबाईल पाठी घेऊन जरा. त्याच्यामुळं तेच माझं देव. आणि आज खूप भारी वाटतं. म्हणजे माझ्या बर्थडेला एवढं भारी सरप्राईज मिळालंच नसतं. हे सगळ्यात बेस्ट सरप्राईज मिळालं मला. सगळं शक्य झालं ताई ऋषी सर इंडियन बर्थडेमुळे. त्याच ते मी बोलवतो. तुम्ही सगळ्यांनी झी मराठीच्या आपल्या पेजवर पाहिलंच असेल की सगळेजण खूप एक्सायटेड आहेत 12 डिसेंबरसाठी. कारण 12 डिसेंबरला आपल्या लाडक्या सुपरस्टार कमळीचा वाढदिवस आहे. मग तिच्यासाठी काय स्पेशल करताय हे सगळं आम्ही जरा ठरवाठरवी आमची चालू होती. आम्ही प्लॅनिंग करत होतो या सगळ्यासाठी. कारण कमळी आता तिच्या आईपासून किंवा तिच्या फॅमिलीपासून लांब इकडे शिक्षणासाठी आली. मग तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं तर काय करायचं, तर तेव्हा आम्हाला या मंदिराबद्दलची माहिती मिळाली आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की चला विलासच एक छान सरप्राईज आपण देऊया. आणि म्हणून आज आम्ही सगळेजण इकडे आलोय. तर तुम्ही सगळेजण सुद्धा 12 डिसेंबरला नक्की बघा आपल्या लाडक्या कमळीचा वाढदिवस. 12 डिसेंबरला माझी सगळ्यात आवडती स्टुडंट कमळीचा बर्थडे आहे. त्यासाठी तिला एक छोटंसं सरप्राईज माझ्याकडनं तारणी करणार निमकी आणि बंड्याकडनं हे तुला आम्ही दिलेलं आहे. सो आय होप कमळी तुला हे सरप्राईज खूप आवडलं असेल. लई आवडते. तर आम्ही तिला लई भारी सरप्राईज दिला असं आम्हाला वाटते. तुला वाटते ना वगैरे? मग तर
आम्हाला लय भारी वाटतंय कमळीला हे सरप्राईज देऊन. तर तुम्ही बी 12 डिसेंबरला कमळीला शुभेच्छा द्या आणि कमळी सिरियल नक्की बघा. तरी मी मला एक वेगळंच काहीतरी जाणवत होतं. खूप भारी वाटतंय, म्हणजे असं मंदिर बघितलेलंच नाही आणि महाराजांचं तर आपण बघितलेलंच नाही, त्यामुळं लईच भारी वाटतंय. मागे खूपच सुंदर मंदिर आहे आणि महाराजांची मूर्ती इतकी सुंदर आहे आणि हे महाराष्ट्रातलं पहिलं महाराजांचं मंदिर आहे. त्यामुळे ही खूपच अभिमानाची आपल्यासाठी सगळ्यांसाठी गोष्ट आहे आणि मी सगळ्यांना सांगेन की नक्की तुम्ही जर इथे आला नसाल तर प्लीज या आणि महाराजांचं इतकं तेथे रूप आपल्याला बघायला इथे मिळतं आणि खूप सुंदर परिसर आहे. एकदम हवेशीर वातावरण आहे सगळीकडे, खूप माहिती आहे तिथे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला महाराजांच्या पराक्रमाची माहिती तिथे लिहिलेली आहे. तर तुम्ही नक्की या. आणि हो, 12 डिसेंबरला कमळीचा वाढदिवस आहे, तर तुम्ही नक्की या. तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे आणि तिला खूप साऱ्या शुभेच्छा द्या. इंद्रजीवी जप पर बाण